नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आज संडे आहे तर म्हटलं थोडंसं हळूहळूच काम आवरावेत. नाश्ता वगैरे आम्ही दोघांनी करून घेतलेला आहे. आज पोहेच बनवले होते, बाकी काही बनवलं नाही आहे मी. कारण म्हटलं इडलीचं पण मी काल रात्री भिजायला टाकलं, त्यामुळे इडली पण काही बनवून नाही झालेली आहे. आणि इकडं म्हटलं आता स्वयंपाक वगैरे बनवून घ्यावा, कारण म्हणजे नाश्ता केल्यामुळे थोडंसं उशिरा जेवण म्हणजे करायला म्हणजे हे होतं. 11-12ला जेवण करूत आम्ही. तर यांनी गेले होते बाहेर, काहीतरी काम होतं म्हणून. तर गोलाईमधून यांनी ही पत्ती आणलेली आहे, बघू शकताय. तर पाहते मी यूज करून उद्या की ह्याची चहा कसा होतो ते. ह्यांनी तर मला म्हटले खूप छान चहा लागतो, खूप टेस्टी वगैरे लागतो आणि वास पण खूप चांगला येतो या पत्तीचा. वास तर चांगला येत आहे, पण आपण चहा कसा होतो ते पण बनवून बघू उद्या. आणि यांचं म्हणणं असं आहे आता की नवीन पत्ती आणली तर लगेच चहा करून घे. मग यांना आवडतो चहा, त्याच्यामुळे म्हणलं मग 1 कप त्यांच्यासाठी बनवून घ्यावा. आणि मग आता माझी पण इच्छा झाली आहे चहा पिण्याची, मग माझ्यासाठी पण बनवूनच घेते लगेच. वगैरे पण भिजायला टाकलेत मी. आता पाणी संपले वरचं, म्हणून थोड्या वेळाने धुवावं म्हणलं कपडे. आणि यांनी बाहेरून आले होते, यांनी येते वेळेस नारळ पाणी घेऊन आले. तर मला म्हणत आहे की त्यांच्या एकट्यासाठीच आहे, पण मी नाही सोडत, माझा हक्क आहे त्या नारळ पाण्यावर. तर मी पण पिणार नक्कीच, त्यांच्याकडून घेऊन पिणार. तर इकडं काढायला चालू आहे मस्त. म्हटलं तुम्ही काढून द्या, मी मस्त आयतं बसून पिते आता. तर आता आपण बनवूयात काहीतरी खायला. चपाती खाऊन तर कंटाळा आलेला आहे, आता भाकरीच बनवाव्यात म्हटलं तर भाकरीच बनवणार आहे मी. आता काहीतरी भाजी आणि भाकरी बनवणार आहे. आणि भांडे पण हे माझे नाश्त्याचे वगैरे धुवायचे राहिलेत, कारण पाणी वगैरे केलेलं आहे वरचं, सोडलं नाही सध्या, कारण आज सगळ्यांचे काम असतात संडेचे. म्हणून मग थोडंसं पाणी संपून गेले वाटतं. तर आता सोडतील, मग तेव्हा मी कपडे आणि भांडे पण करून घेईल. स्वतः न नारळ पाणी प्यायला सुरू करता मला अगोदर म्हटले तू पी, मी पिते आता. एकदम छान आहे नारळ पाणी, मला तर खूप जास्त आवडते नारळ पाणी, मला पहिल्यापासूनच आवडते. तर मला म्हटले थोडंसंच पी, तुला काही जास्त देणार नाही. तर आता बघूयात किती देतात मला यांनी. आणि त्याच्यामध्ये जास्त पाणी पण आलं नव्हतं वाटतं, मी थोडंसंच पिलं आणि त्यांनी थोडं पिलं. तर बघू शकताय अशा प्रकारे नारळ खूप छान निघलेले मध्ये. वगैरे पुसायचं आहे मला, तर म्हटलं त्याच्यासोबतच लगेच खिडक्या वगैरे पण पुसून घ्याव्यात. संडेचा जो दिवस आहे तर तो असाच पूर्ण म्हणजे कामामध्ये जातो माझा. म्हणजे रोजचं तर काय ह्याच्यामध्ये असतोच ड्युटी वगैरे, पण संडेचा दिवस पण पूर्णपणे माझा कामामध्ये जातो. तर आपल्याला वाटतं की ड्युटी वगैरे करणं सोपं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत. माझी एक फ्रेंड आहे, ती पण म्हणत होती की तू सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतेस, म्हणजे व्हिडिओ, नंतर अजून सगळं काम, जॉब वगैरे, किंवा बाकीचे काही घरातले जे काम आहेत किंवा बाहेरच्या काही गोष्टी वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा अरेंज करतेस किंवा कसं मॅनेज करतेस. तर असंच मॅनेज करायला पाहिजे किंवा शिकलं पाहिजे आपण हळूहळू, सगळ्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे. तर असो, चहा वगैरे इकडं तयार झालेला आहे, आपण घेऊयात मग कसा लागतो पाहूयात. टेस्ट वगैरे कशी येते पण पाहते मी आता. तर बघू शकता इकडे देव किती छान असे चमकत आहेत. आज छान असे घासले देव मी पितांबरीने, बघू शकताय दिवे वगैरे सर्वच, हे बघू शकताय. अरे छान असं आवरून वगैरे घेतलंय मी, सगळ्या काही गोष्टी छान अशा आवरून घेतल्या होत्या, पण दुपारी काही व्हिडिओ काढणं झालेला नाहीये, त्याच्यामुळे सगळं काय आता व्हिडिओ वगैरे काढून घेतलाय. तर दाखवते मी तुम्हाला. वगैरे सगळं साफ करून घेतलेले, भांडे वगैरे सगळं झालेलं आहे आता. आणि आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे मग तिनं तिकडं बोलवलं आहे आम्हाला. तर आम्ही जात आहे, थोडंसं आवरून घेतलेलं आहे मी, हे ड्रेस घातलेला आहे मी. तर आता जात आहे तिकडे, दीदी पण येणार आहे. तर जाते वेळेस दीदी सोबतच जाणार आहेत आम्ही, यांनी पण येणार आहेत. बड्डेची पूर्ण क्लिप मिनी व्लॉगमध्ये आहे. बाय.